हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर याच्या आधी आपण अम्ब्रेला टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलेलं. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. त्यात तुम्हाला अम्ब्रेला टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग विथ अम्ब्रेला स्लीव्स बघायला मिळेल. तर जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन माझ्या युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ चेक करा. ओके. तर आता आपण आहे ना अँकल पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. मग त्याच्यासाठी माझ्याकडे ना हा ड्रेस मटेरियल होता. मी आता ह्या ड्रेस मटेरियलचा नेक कसा शिवायचा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. मग जर तुम्हाला हा नेक कसा शिवायचा याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल की अशा प्रकारे जे प्रिंटेड नेक येतात त्यांची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची, तर याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना तर मला खाली कमेंट करून सांगा की याच्यावर पण व्हिडिओ बनवा म्हणून. तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. आणि आज तर मी तुम्हाला अँकल पॅन्ट 4 पीस अँकल पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर ना ह्या सलवारसाठी कापड होता त्याच्या आतमध्ये, तर यापासून ना मी अँकल पॅन्ट बनवणार आहे. अँकल पॅन्ट साठी आपल्याला आहे ना 2.5 ते 1.25 मीटर कापड लागतं. तर 2 मीटर मध्ये अँकल पॅन्ट होते, पण काय होतं माहितीये, वरचा जो बेल्ट असतो ना तो आपल्याला सेपरेट लावावा लागतो उंची जर जास्त असेल तर. ओके. तर शक्यतो ना अँकल पॅन्ट साठी आपण कापड घेताना 2.25 ते 2.5 मीटर घ्यायचं. एकदम हायटेड असेल तर 2.5 मीटर घ्यायचं, नाही तर 2.25 मीटर घ्यायचं. ओके. तर मग आता आपण अँकल पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग बघूया. आता हे मी मीटरवर नाही घेतलंय, हे ड्रेस मटेरियल मध्ये जेवढं कापड होतं तेवढं मी यूज करते. आता मी पहिला ह्याला प्रेस करून घेते आणि कटिंग बघूया. आता मी तुम्हाला कटिंग दाखवते. मग त्याच्यासाठी काय, तर आधी ना सगळ्यात आधी कपड्याची उलटी घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे उलट करून कपड्याची फोल्ड घालून घ्यायची आहे. इथे मी 2 पदरी घडी घातली आहे, हे बघा, 1 आणि 2. तर 2 पदरी घडी घातली आहे आणि आता मी कटिंग करणार आहे. पहिला इथे 2 पदरी म्हणजे एक पुढचा भाग वेगळा काढायचा असतो आणि मागचा भाग आपल्याला वेगळा काढायचा असतो. मग हे बघा, हे उरलेलं कापड आहे ना मी ते असं फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि जेवढं आपल्याला लागणार आहे पहिल्या पुढच्या भागासाठी तेवढी इथे मी फोल्ड करून घेतलेलं आहे. 2 पदरी पन्न्यात फोल्ड घातल्या. हा पन्ना आहे आणि ही मीटरवर कापड आहे, मी पन्न्यात फोल्ड घालून घेतलेला आहे. ओके. आता आपण कटिंगला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला काय करायचंय, अजून एक गोष्ट सांगते की इथे जे पाखरं पडतायत ना त्याला इग्नोर करा, कारण इथे साईडला जंगल एरिया असल्यामुळे संध्याकाळची इथे पाखरं खूप पडतात आणि व्हाईट कापड असल्यामुळे ना ती खूपच येत आहेत आज, तर इग्नोर करा. ओके. आता आपण स्टार्ट करूया. इथे ना सगळ्यात पहिला हे खालीवर कापड आहे ना त्याच्यामुळे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. इथे आधी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन आखल्यामुळे काय होतं, हे खालीवर कापड असतं ना ते एकसारखं कापलं जातं. त्याच्यानंतर कधी पण ना स्ट्रेट पॅन्ट कट करताना फोल्डेड साईडने नाही तर ओपन साईडने कट करायची आहे, त्यामुळे आपण सगळी मापं ओपन साईडने टाकणार. तर सगळ्यात आधी काय करायचंय, तर इथून अर्धा इंच आत घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, हा इथे आधी ना लाईन ड्रॉ करून घेते. अर्धा इंच आत घेऊन आहे ना लाईन ड्रॉ करून घ्यायची, पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्यायची. केली. आता आपल्याला मापं टाकायची आहेत. सगळ्यात पहिला ना बेल्ट साठी 2 इंच सोडायचंय. बेल्ट साठी 2 इंच सोडायचंय. याच्या आधी पण आहे ना मी प्लाझो पॅन्टचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलाय, पण ती 2 पीस प्लाझो पॅन्ट होती आणि ही अँकल पॅन्ट आहे, 4 पीस अँकल पॅन्ट आहे. ओके. आता इथे मी 2 इंच बेल्ट साठी सोडलं. त्यानंतर सीट घेर जेवढा पण आहे ना आपला त्याचा चौथा भाग अधिक 2 इंच सोडायचा आहे. सीट घेरचा चौथा भाग आहे, माझा सीट घेर 34 आहे, 34चा चौथा भाग 8.5 येतो. 8.5 अधिक 2 इंच म्हणजे 10.5 घेणार मी इथे. आणि इथे सीट घेरचा चौथा भाग अधिक 3 ते 4 इंच घेऊ शकतात, म्हणजे सीट घेरचा चौथा भाग आहे 8.5 अधिक मी ते 3.5 इंच घेते, म्हणजे 8.5, 9.5, 10.5, 11.5 आणि 3.5 इंच म्हणून 12 घेते. तुम्ही ते 12.5 पण घेऊ शकता. ओके. 3 ते 4 इंच तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकता. तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल लूज पाहिजे ना तेवढं तुम्ही ऍड करू शकता. मी ह्याला कळी नाही ना लावणार आहे त्यामुळे मी जास्त लूज ठेवलंय. जर मी कळी लावणार असती तर सीट घेरचा चौथा भाग अधिक 2.5 इंच पण बस झालं असतं, कळी लावली असती तर. पण ह्या पॅन्टला मी कळी लावणार नाहीये त्यामुळे इथे मी सीट घेरचा चौथा भाग अधिक 3.5 इंच ऍड केलेला आहे. ओके. त्यानंतर ही लाईन मी ड्रॉ करून घेते आडवी. त्यानंतर इथे जेवढं मी घेतलेलं ना म्हणजे सीट घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच 10.5, तसंच मी इथे पण सीट घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच घेणार आणि ही एक लाईन ड्रॉ करून घेणार. ओके. त्यानंतर काय करायचं, तर या पॉइंट पासून आहे ना पुढे 2 इंच घ्यायचं आणि इथे ना सीटचा आकार द्यायचा.
2 इंच घेऊन सीटचा आकार द्यायचा. आता पुढचा पॉइंट आहे आकार दिल्यानंतर, तर हा पॉइंट आहे ना, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे 2 पॉइंट आहेत ना, हा पॉइंट मोजायचा किती आहे आणि त्याचा मध्य काढायचा. ही लाईन मोजायची किती आहे, तर इथे मी किती घेतलेलं, 10.5 अधिक 2 इंच म्हणजे 12.5 आहे ना, तर मग 12.5चा मध्य काढायचा. किती येणार, 6.25 येईल. 12.5चा मध्य मी काढून दाखवते, सॉरी, हा 12.5चा मध्य आपला 6.25 आलाय. मग 6.25ला मार्क करायचं, 6.25ला मार्क करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट काय, तर इथून पूर्ण उंचीचं माप टाकायचं. पूर्ण उंचीचं माप टाकताना नीट लक्ष द्या, ह्याच लाईन पासून टाकायचं, ही लाईन पासून नाही टाकायचं. ही आपला बेल्ट आहे, तर बेल्ट सोडून ह्या लाईन पासून टाकायचं. पूर्ण उंचीचं माप आता आपण टाकून घेणार आहोत. तर पूर्ण उंचीचं माप 36 आहे. मग 36 अधिक 2 इंच घ्यायचं. मग 36 अधिक 2 इंच घेते 38. जर तुम्हाला 36 अधिक 1 इंच हवं तर 1 इंच पण घेऊ शकता. 38 घेऊन झाल्यानंतर आहे ना, स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. इथे 38 घेऊन झाल्यावर स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर काय करायचं बघा, आता ही लाईन आपण आखून घेतली आहे ना, मग इथून 6.25 इंच आलं ना, ह्या लाईन पासून 6.25 इंच आलं तर खाली जायचं आणि बॉटमची लाईन आहे ना, इथे पण 6.25 इंच टाकायचं. हा आणि हा पॉइंट एकसारखा टाकायचा. आता मधली लाईन जोडून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी जोडते, नाही जोडली तरी चालेल. तुम्हाला ड्राफ्टिंग समजण्यासाठी मी ही लाईन जोडून घेते. मी हलकीच फेंट करते आणि जोडून घेते. शक्यतो आहे ना, नाही जोडून घेतली तरी चालेल. तुम्ही मधली लाईन तुम्हाला दिसण्यासाठी मधली लाईन मी जोडून घेतली आहे दाखवण्यासाठी. ओके, आता काय करायचं बघा, आता आपला जो पण बॉटम घेरचा भाग आहे ना, त्या बॉटम घेरच्या भागाचा चौथा भाग काढायचा आहे. म्हणजे माझा पूर्ण बॉटम घेर समजा 16 आहे, तर 16चा चौथा भाग काढायचा. किती येणार, 4, 4 चूक 16. मग 4 आहे ना, तर या साईडने 4 इंच टाकायचं. त्यात काहीच ऍड करायचं नाही. हा, जेवढा बॉटम घेरचा चौथा भाग आहे ना, तेवढा टाकायचा. कारण 2 इंच आपण मागच्या भागाला ऍड करणार, त्यामुळे जेवढा बॉटम घेरचा चौथा भाग आहे तेवढा तुम्ही टाका. इथून 4 टाकते आणि इथून 4 टाकते, म्हणजे टोटल किती झाला, 8. 8 आणि 8 16. आणि जे मार्जिन असतं ते आपण मागच्या भागाला ऍड करतो. हा पुढचा भाग आहे. त्यानंतर काय करायचंय, तर आपल्याला कर्व, लेग कर्व घ्यायचा आहे आणि लेग कर्व घेऊन आपल्याला असा आकार द्यायचा आहे लेगचा. आता समजा तुमच्याकडे लेग कर्व नसेल तर तुम्ही डायरेक्ट पण आकार देऊ शकता. कसा द्यायचा तर काय बघा, थोडासा इथून ना कर्व घ्यायचा असा आतमध्ये आणि ह्याला नेऊन असा जॉईंट करायचा. ओके, थोडासा असा कर्व घ्यायचा आणि ह्याला नेऊन जॉईंट करायचा. असा तुम्ही हाताने पण आकार देऊ शकता. आणि जर लेग कर्व असेल तर उत्तम. हा थोडासा बघा, जास्त काही फरक येत नाही हाताने आकार दिलेला आणि लेग कर्वने दिलेला. बघा, मी पहिले एकदम फ्रंट लाईन केलेली, बस एवढाच फरक आलाय, थोडेसे आत गेली आहे ही लाईन. ओके, तर लेग कर्वने तुम्ही अशा प्रकारे आकार देऊ शकता. आणि फ्रंटची साईड असते ना, त्याला आपण जास्त मार्जिन ठेवत नाही, फक्त सीटलाच तेवढं मार्जिन ठेवतो. तर हे आपला फ्रंट भाग रेडी आहे ड्राफ्टिंग करून. तुम्हाला मी पुन्हा एकदा ना इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करून सांगते मी काय काय केलं आहे. ओके, सगळ्यात आधी कपड्याची 2 पदरी, फक्त 2 पदरी, 1 आणि 2 अशी पन्ह्यात मी घडी घालून घेतली. हे मीटर आहे, हा पन्ना आहे. पन्ह्यात मी 2 पदरी घडी घालून घेतलेली आहे. त्यानंतर मी काय केलं तर इथे एक लाईन आखून घेतली, कापड खालीवर असतं ना त्यामुळे. त्यानंतर काय केलं तर 2 इंच आपण बेल्ट साठी सोडलं, वरती 2 इंच बेल्ट साठी सोडलं आणि साईडने अर्धा इंच लाईन आखून घेतली. त्यानंतर इथून हे बघा 2 इंच सोडल्यानंतर इथून इथे सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच टाकलं. त्यानंतर ह्या लाईन पासून खाली, या लाईन पासून खाली सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 3 ते 4 इंच घेऊ शकता. आणि जर कळी लावणार असाल तर 2.5 इंच पण घेऊ शकता. तर मी इथे कळी लावणार नाही, त्यामुळे मी सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 3.5 इंच घेतलं. ओके, तर त्याच्यानंतर पुढे बघा, हे मी सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतलं, हे मी सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 3.5 इंच घेतलं. मग हा बॉक्स ड्रॉ करून घेतला. ते झाल्यानंतर इथून पुढे 2 इंच घेतलं आणि सीटचा आकार दिला. हा सीटचा आकार देऊन झाल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट या दोघांचा मध्य केला, 6.25ला मार्क केलं. त्याच्यानंतर पुन्हा या लाईन पासून पूर्ण उंची अधिक 2 इंच टाकलं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूर्ण उंची अधिक 1 इंच पण टाकू शकता, कापड कमी असेल तर. तर मी यापासून इथपर्यंत पूर्ण उंची अधिक 2 इंच घेतलं. त्यानंतर काय केलं तर इथे जेवढा मध्य आलेला ना तेवढंच माप मी इथे टाकलं. म्हणजे इथे माझा मध्य 6.25 आलेला, तर मी इथून इथे पण 6.25 टाकलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर ह्या पॉइंट पासून या साईडला आणि या पॉइंट पासून या साईडला कसं माप टाकलं तर एवढा पण आपला बॉटम घेर असतो ना,
त्याचा चौथा भाग काढला. माझा बॉटम घेर होता 16, तर 16चा मी चौथा भाग काढला. 16चा चौथा भाग आला 4. मग मी ह्या साईडला 4 टाकलं, म्हणजे ह्या पॉईंट पासून इथे मोजून 4 टाकलं आणि ह्या पॉईंट पासून इथे मोजून 4 टाकलं. तर 4 आणि 4 टोटल हा दुसरा भाग आला 8. मग इथे 4 आणि इथे 4 असं माप टाकून झाल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट मी असा लेग कर्वने जोडून घेतला, असा लेग कर्व ठेवून जोडून घेतला. त्याचप्रमाणे हा पॉईंट आणि हा पॉईंट मी लेग कर्वने जोडून घेतला. आता आपण कट करूया. तर कट करताना कसं कट करायचं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कट करताना सगळ्यात पहिला तर इथून कट करायचं, इथून स्टार्ट करायचं कट करायला. इथून आल्यावर हे जे मी दाखवते ना पट्टी फिरवते, तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून कट करताना आहे ना डायरेक्ट हे असं कट करून टाकायचंय आपल्याला. हे कट नाही करायचंय आपल्याला, हा आता मी दाखवते ना तेवढंच कट करायचंय. एवढाच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता मी कट करून घेते. तर अशा प्रकारे हा आपला अँकल पॅन्टचा पुढचा भाग म्हणजे फ्रंट पार्ट रेडी आहे. सगळ्यात पहिला तर ना इथे फुली मारून ठेवायची आहे फ्रंट पार्टला, म्हणजे ना आता एक सारखंच कापड आहे ना त्यामुळे नंतर समजणार नाही. हा थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवून घेते आणि आता आपण ह्याच्यावरूनच बॅक पार्ट कट करणार आहोत. तर आता हे बॅकचं कापड आहे ना त्याची पण मी असंच 2 पदरी घडी घालून घेते. हे बघा, बॅकच्या कापडची पण मी 2 पदरी घडी घालून घेतली. आता काय करणार तर जसं आपण इथे आधी लाईन आखलेली ना तशीच मी इथे पण लाईन आखून घेणार. अर्धा इंचावर लाईन आखून घ्यायची. लाईन आखून घेतली अर्धा इंचावर. आता इथून वरून खाली 2 इंच बेल्ट साठी. आता इथून 2 इंच पण एक लाईन आखून घ्यायची. ती कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगते. वरती 2 इंच पुन्हा आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही बेल्ट साठी नाहीये, ही कशासाठी मी तुम्हाला सांगते. मागचा भाग आहे ना 2 इंच थोडासा एक्स्ट्रा ठेवतात, पण जेव्हा पण आपण बसतो ना तेव्हा मागून पॅन्ट खाली येऊ नये, नीट बसावी, त्याच्यासाठी हा मागचा भाग असतो ना तो 2 इंच एक्स्ट्रा ठेवतात. आता एवढं झालं ना की काय करायचंय, एकदम सोपी मेथड सांगते बघा तुम्हाला. हा जो पुढचा भाग आहे ना तोच ओपन करून आहे ना हा असा इथे ठेवायचा आहे. सगळ्यात सोपी मेथड मी तुम्हाला दाखवते अँकल पॅन्टची. हा पुढचाच भाग मी असा ओपन करून ठेवते इथे बघा. जर तुमचं कॉटनचं फॅब्रिक नसेल ना तर तुम्ही काय करा माहिती आहे, पिन्स लावून घ्या. कॉटन फॅब्रिक आहे त्यामुळे इथे मला पिन्स लावायची गरज नाही, जसं ठेवते ना तसं राहणार आहे. जर तुमचं कॉटनचं फॅब्रिक नसेल ना तर तुम्ही पिन्स लावून घ्या. ओके, हा बघा हा पुढचा भाग असा ठेवला. तर नंतर काय करायचंय, हे बघा हे आउटलाईन्स आहेत ना, ही इकडची आउटलाईन आहे तशी मी पहिला ना ड्रॉ करून घेते, इकडची आणि खालची. ओके, इथपर्यंत झालं. आता काय करायचं नीट बघा, खालून मी स्टार्ट करते. 2-2 इंच आहे ना मार्जिन घ्यायचंय. 2-2 इंच आपल्याला साईडने मार्जिन घ्यायचंय. दोन 2 इंच मार्जिन घेऊन आपल्याला हा जो मेन भाग आहे ना त्याला 2-2 इंच मार्जिन घेऊन आपल्याला ड्रॉ करायचंय. सगळ्यात सोपी मेथड मी तुम्हाला अँकल पॅन्टची दाखवते. तुम्ही एकदा नक्कीच शिवून बघा, तुम्हाला खूप सोपं वाटेल हे. आणि हे 2 इंच आहे ना त्याच्या खालून ठेवलंय, हा मी नीट बघा. 2 इंच आहे त्याच्या खालून ठेवलंय आणि ओपन साईडनेच मी पॅन्ट ठेवून घेतलेली आहे. बस या साईडनेच फक्त 2-2 इंच मार्जिन करायचंय. या साईडने ऍज इट इज जसं आहे तसं खाली आणि त्या साईडने फक्त या साईडने 2 इंच आणि वरून 2 इंच. आता वरून पण 2 इंच आहे तसं नाही कट करायचंय, तर या साईडचं 2-2 इंच वाढवलंय ना
तिथेच फक्त 2 इंच पाहिजे आणि त्या साईडला जसं आहे तसंच पाहिजे, या साईडला जसं आहे तसंच पाहिजे आणि फक्त इथे 2 इंच पाहिजे. त्यामुळे हा आकार असा क्रॉस द्यायचा आहे. हा बघा, हा असा क्रॉस आकार द्यायचा, हे असं आणि असं ड्राफ्टिंग करून घ्यायचं. समजलंय? मी पुन्हा सांगते काय केलं. 2 पदरी कपड्याची घडी घातली, त्याच्यानंतर अर्धा इंच लाईन आखून घेतली, वरती 2 इंच सोडलं कारण आपला सीट कडून जो मागचा भाग खाली येतो ना पॅन्टचा, तो येऊ नये म्हणून मागचा भाग 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे जे पुढचा पार्ट होता ना, तो आहे तसा मी ह्या अर्धा इंचावर ठेवून घेतला आहे. ह्या 2 इंचाच्या खाली आणि ह्या अर्धा इंचाच्या आत आहे तसा मी पुढचा भाग ठेवून घेतला. इथून जसं आहे तसं मी मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर इथून मी स्टार्ट केली 2-2 इंच मार्क करायला. 2-2 इंच मार्क केलं आणि वरती पण 2 इंच मी आधीच सोडलेलं आणि हा वरचा 2 इंच आणि हा आहे तसा पॉईंट मी जोडून घेतला आणि हे मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर काय करायचंय तर कट करून घ्यायचं. आता मी कट करून दाखवते तुम्हाला. हे 2-2 इंच आहे तिथूनच कट करायचंय. आहे तसं नाही कट करायचं आतून. हे आहे तसंच कट करायचं आहे. ह्याला काहीच एक्स्ट्रा नकोय आपल्याला. आता इथे मी कट करून टाकते हे. तर अशा प्रकारे आपल्या अँकल पॅन्टचं कटिंग रेडी आहे. आता आपण स्टिचिंग करून घेऊ. तर आता आपण स्टिच करूया. स्टिच करायच्या आधी बघा काय सांगते. आता ही चांगल्या बाजूवर चांगली बाजू असंच ठेवलंय ना, म्हणजे ह्या दोन्ही खराब साईडच आपल्या वरती आहेत. तर फक्त हा वरचा भाग काढायचा आहे. हे आहे तसं ठेवायचं आहे, म्हणजे चांगल्या बाजूला चांगली बाजूच आहे आपली, तसंच ठेवायचं आणि हा इथून इथपर्यंत भाग स्टिच करून घ्यायचा आहे. हा इथून इथपर्यंत भाग स्टिच करून घ्यायचा. 1.5 इंच मार्जिन ठेवा आणि स्टिच करून घ्या. बघा, हा इथून इथपर्यंत स्टिच करायचा आहे, खाली जायचं नाहीये. हा सीटचा जो भाग आहे हा एवढा तुम्हाला स्टिच करून घ्यायचा आहे. सेम याचा पण तसंच हा सीटचा जो भाग आहे तो चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. आता आपण उलट जेव्हा आपण घडी करून ठेवतो तेव्हा आतमध्ये चांगली बाजूच असते, त्यामुळे ऍज इट इज जसं आहे तसं घ्यायचंय आणि इथून 1.5 इंच मार्जिन सोडून सीटचा भाग फक्त इथून इथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे 1.5 इंच मार्जिन ठेवून. आता मी दोन्ही भाग स्टिच करून घेते. ओके. आता मी हे असं जोडून घेतलंय, डबल स्टिच करून घेतलाय. तर आता हा मागचा भाग आहे, हा असा ओपन करून ठेवायचा. मागचा भाग ओपन केला. आता हा पुढचा भाग पण मी जोडून घेतलाय, सेम तुम्हाला सांगितलं ना तसाच. हा बघा, डबल स्टिच करून घेतलाय. आता हा पण ओपन करून घ्यायचा. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची अशी. हा, चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची, मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता कळी लावायची असेल ना तर तुम्ही इथून कळी लावून घ्यायची. कळी कशी लावायची ते मी याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये दाखवलाय. पायजम्याला कळी कशी लावायची त्याप्रमाणे तुम्ही कळी लावून घ्या. आणि तरी पण तुम्हाला डाऊट्स असतील ना कळी कशी लावायची तुम्ही कमेंट्स करून सांगा, मी पुन्हा व्हिडिओ बनवेन कळी लावलेली अँकल पॅन्ट. ओके. तर आता ही सिंपल अँकल पॅन्ट आहे. कळी कशी लावायची, पॉकेट कसं लावायचं, हे सगळे जर तुम्हाला पाहिजे असतील पॉईंट तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की पॉकेट कसं लावायचं. ह्या पॅन्टला मी सिंपल शिवणार आहे कारण माझं ड्रेसवरची पॅन्ट आहे ना, तर मी ह्याला पॉकेट वगैरे काय लावणार नाहीये. जर तुम्हाला पॉकेट कसं लावायचं, कळी कशी लावायची अँकल पॅन्टला हा व्हिडिओ पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेन. आता हा बघा, हा मध्यावर मध्य ठेवायचा आहे आणि मध्यापासूनच स्टार्ट करायचं आहे शिवायला. मध्यापासून इथं आपण स्लीव्ह कसं मध्यापासून जोडतो तसंच करायचंय. मध्यापासून पहिला या साईडने स्टिच करून घ्यायचं, त्यानंतर मध्यापासून आपण या साईडने स्टिच करून घ्यायचं.
आणि डबल स्टिच करून घ्यायचंय, पण मध्यापासून जोडायचंय. तर आता आपण इथे स्टिच करून घेऊया. चला आता बघा, मध्यावर मध्य ठेवलाय मी सीटचा आणि मी स्टार्ट करणार. दोन्ही मार्जिन मी या साईडला घेतले, दोन्ही मार्जिन मी या साईडला घेतलेत आणि मी स्टार्ट करते. पाऊण इंच मार्जिन ठेवूनच मी शिवून घेते. इनफ आहे पाऊण इंच मार्जिन. तुम्ही जेवढं पण मार्जिन ठेवताय ना तेवढंच मार्जिन कंटिन्यू करा. समजा तुम्ही अर्धा इंच ठेवता तर अर्धा इंच कंटिन्यू करा, तुम्ही 1 इंच ठेवता तर 1 इंच कंटिन्यू करा. ओके. इथे जर खालीवर आला ना तर खेचून नाही घ्यायचंय, हे आहे तसं ठेवायचंय. एक्स्ट्राचं नंतर आपण कट करू शकतो. डबल स्टिच. या साईडने पण डबल स्टिच करून घ्यायचंय. हे बघा, स्टिच करून झाल्यावर ना इथे थोडं एक्स्ट्रा येते, तर मी हे कट करून टाकणार. आपण 2-2 इंच वाढवतो ना, तर कधी कधी ना त्यामुळे इथे थोडं एक्स्ट्रा येतं. दरवेळीच येतं असं नाही, कधी कधी एक्स्ट्रा येतं. मग त्यावेळी काय करायचंय, तर हे एक्स्ट्रा आलेलं ना स्टिच करून झाल्यावर जेवढं पण एक्स्ट्रा येत आहे ना तेवढं कट करून घ्यायचंय. कट करून घेतलं की आता पुढची प्रोसेस बघा. हा आपला आहे ना बॉटमचा भाग आहे. हा जो खालचा भाग आहे ना, हा खालचा भाग आता आपण फोल्ड करून घेणार. तर खालच्या भागाला आपण किती 2 इंच मार्जिन सोडलेलं ना, 2 इंच ड्रॉ करून घ्यायचंय पहिला. हे बघा, 2 इंचाचं आपण सोडलेलं ना मार्जिन, तर पहिला 2 इंच असं ड्रॉ करून घ्यायचंय. दोन इंच ड्रॉ करून घेतलं की आता बघा, या 2 इंचावर असं ठेवून आणि हा इथे, म्हणजे ह्या 2 इंचावर असा ठेवायचा आहे आणि हा इथे ठेवायचा आहे आणि तुम्हाला स्टिच करून घ्यायचा आहे. हा 2 इंचाचा फोल्ड असा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. दोन्ही पायाचा आपण हा 2 इंचाचा फोल्ड स्टिच करून घेऊया. तर आता ना इथे मी बॉटम मारून घेतलेला आहे. हा बघा, इथे बॉटम मारून घेतलाय आणि मधला सेंटरचा भाग हा ना स्टिच करून घेतलेला आहे. आता आपलं काय राहिलंय, तर साईड जॉईंट करायच्या राहिल्यात आणि बेल्ट राहिलाय. तर बेल्ट लावायच्या आधी आपण साईड जॉईंट करून घेऊया. म्हणजे हा जो साईडचा भाग आहे ना तो स्टिच करून घेऊया. आता साईडचा भाग स्टिच करताना कायम खालून स्टिच करायचा आहे. बॉटम पासून आपल्याला स्टिच करायचं आहे इथून वरपर्यंत. आणि बॉटम मारायच्या आधी पण तुम्ही साईड स्टिच करून नंतर पण बॉटम मारू शकता. फक्त काय होतं माहितीये, आधी जर तुम्ही स्टिच केलात ना आणि नंतर जर बॉटम मारला तर पुन्हा तुम्हाला लूज साईड समजा कस्टमरनी करायला सांगितलं तर तुम्हाला करता येत नाही. त्यामुळे तुम्ही आधी बॉटम मारून घ्या आणि नंतर स्टिच करा. ओके. तर आता आपण स्टिच करून घेऊया. मी साईडचा भाग स्टिच करते. साईडचा भाग स्टिच करताना पुन्हा सांगते बघा, खालून वरती स्टिच करायचं आहे, वरून खाली स्टिच करायचं नाही. समजा कमी जास्त झालं ना, हा बॉटम मारलेला आहे, मग इथे खालीवर होणार आणि जर वरती कमी जास्त झालं तर आपण क्रॉस कट करू शकतो. त्यामुळे हा खालून वर स्टिच करायचा आहे. अजून एक पॉईंट सांगते, जर तुम्हाला साईड कट मारायचं आहे, तर कुर्तीला कसं आपण साईड कट मारतो तसं आपण इथे मारू शकतो. मग साईड कट मारण्यासाठी इथून इथे 3 इंच ठेवायचं आहे आणि इथे 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. साईड कट मारण्यासाठी इथून इथे 3 इंच ठेवायचे आणि इथे 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. ओके. मला साईड कट नको आहे त्यामुळे मी ह्याला साईड कट नाही मारणार. मी स्ट्रेट स्टिच करून घेणार आहे. हा इथून इथपर्यंत स्ट्रेट स्टिच करून घेणार आहे. तर आता आपण स्टिच करून घेऊया. डबल स्टिच करून घ्यायचं आहे
आणि याच प्रकारे मी त्या साईडचा पण स्टिच करून घेईन. ओके, आता इथे ना मी दोन्ही साइड जोडून घेतल्या, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ही आपली पॅन्ट शिवून झालेली आहे. आणि आता फक्त आपल्याला इलास्टिक लावून तेवढं घ्यायचंय. मग इलास्टिक लावून घेण्यासाठी काय करायचं बघा, इथे ना 2-2 इंच मार्क करून घ्यायचं. इकडे तर आपण 2 इंच मार्क करून घेतलेलंच आहे ना, मग पूर्ण राऊंड मध्ये 2-2 इंच मार्क करून घ्यायचं. समोरच्या साईडला 2 इंच मार्क करणं एकदम इझी आहे, कारण स्ट्रेट आहे समोरची साईड. पण मागच्या साईडने बघा, दाखवते तुम्हाला. इथे पहिलं 2 इंच नीट प्रॉपर करायचं. आता मागच्या साईडने नीट बघा, मागच्या साईडने थोडं क्रॉस आहे ना, म्हणून ना इथे 2-2 इंच मार्किंग नीट करून घ्यायचं. असं हे बघा, 2 असं क्रॉस येणार इथे. एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवते. हे जर तुम्ही असंच फॉलो केलात ना, तर तुमचं कुठेच चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी तुमची ना अँकल पॅन्ट रेडी होईल. लाईन जोडून घ्यायच्या. एकदा तुम्हाला म्हणजे हात बसला ना की हे लाईन जोडून वगैरे घ्यायची गरज नाही लागणार, फक्त पॉइंट्स केले की काम झालं. ओके, आता स्टिच कसं करायचं बघा. पहिला ना हा एवढासा फक्त फोल्ड मारून पूर्णपणे स्टिच करून घ्यायचा. हा एवढाच फोल्ड मारून पूर्णपणे राऊंड स्टिच करून घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या 2 इंचावरून हा असा ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचा. तर मी आता तुम्हाला स्टिच करून दाखवते. एकदम थोडंसं असा फोल्ड घ्यायचा आणि पूर्ण राऊंड स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर बघा, आता ही रेष आहे ना, तर ह्या रेषेवरून फोल्ड करायचं. ही जी रेष आहे ना, तर ह्या रेषेवरून फोल्ड करायचं. आणि आता आपल्याला इलास्टिक घालायचं आहे ना, तर मग आता आपण स्टार्ट इथून करूया. आणि इथून स्टार्ट केलं ना की इथे येऊन एंड करणार, म्हणजे हा थोडासा भाग इलास्टिक घालण्यासाठी आपण ओपन ठेवणार. तर आता मी इथून स्टार्ट करते. ही जी 2 इंच आहे इथूनच बरोबर फोल्ड यायला पाहिजे नीट. मागचा भाग अगदी सावकाश शिवायचा आहे, कारण क्रॉस असतो. पुढचा भाग शिवायला सोपा जातो. मागचा भाग अगदी सावकाश शिवायचा आहे. इथे जर प्लेट येत असेल ना, तर हलकीच एक प्लेट घालून घ्यायची, कारण क्रॉस भाग आहे ना, त्यामुळे एखादी प्लेट आली तरी चालते. म्हणजे पुढे शिवायला आपल्याला ना प्रॉब्लेम नाही करणार. म्हणून एखादी हलकीच प्लेट घालून घ्यायची आहे. ओढून ताणून कसंही शिवायचं नाहीये. आता इथे बघा, मी इथून शिवायला स्टार्ट केलेलं, तर एक ना मी 4 बोटांच्या अंतरावर स्टॉप करणार, लॉक करून घेणार. आणि आता आपण इथे इलास्टिक घालणार. ओके, हे 1.25 इंचाचं इलास्टिक आहे. इलास्टिकचं माप कसं घ्यायचं, तर जेवढा पण आपला कंबर घेर असेल ना, त्यातून आपण 3 इंच कमी करायचं. तर माझा कंबर घेर 28 आहे. मग 28 मधून मी 3 इंच मायनस करते, 25. मग 25 इंचाचं मी इलास्टिक इथे कट करून घेईन. जेवढी पण आपली कंबर आहे ना, त्यातून आपण 3 इंच मायनस करायचं. 28 मधून 3 इंच मायनस केलं, मी 25 बरोबर इथे कट करून घेते बघा. आणि सेफ्टी पिनचा यूज करून हे इलास्टिक घालून घ्यायचंय. सेफ्टी पिन लावायचा आहे मोठा, आणि त्याच्यानंतर इथून आत घालायचं आहे बघा. असं जसं आपण पॅन्टला नाडा कसा घालतो तसंच आपल्याला हे पण घालून घ्यायचंय. हे बघा, आता नीट बघा, मी हा असं इलास्टिक काढलाय ना, हा टर्न नाही करायचा, असा करायचा नाही. हा काढलाय ना, तर तसाच बरोबर घेऊन
हा असाच ठेवायचा आहे, म्हणजे आपला कुठेच इलास्टिकला पीळ येणार नाही. जसा काढलाय तसाच इथे ठेवायचा, एकमेकांवर ठेवायचा आणि इथे डबल टिबल स्टिच करून घ्यायच्या. स्टिच करून घेतला की नंतर आतमध्ये घालायचं. हा असा फिरवून विरवून लावायचं नाहीये, हा आहे तसंच स्टिच करायचं आहे. त्याच्यानंतर आत घालून जे ओपन ठेवलेलं ते लॉक करून टाकायचंय. तर आता आपण स्टिच करून घेऊया. हे बघा, इथे मी डबल टिबल स्टिच करून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून आतमध्ये घालून घेऊया. आता हे ओपन ठेवलेलं ना ते मी स्टिच करून घेते. तर असा आपला हा अँकल पॅन्टचा फायनल लुक आहे, तुम्ही बघू शकता. आता हे थोडंसं असं खेचल्यासारखं वाटतंय ना, त्याला तुम्हाला प्रेस करून घ्यायची. म्हणजे आताच मी शिवलंय ना नवीन कापड, त्याच्यामुळे हे थोडंसं क्रीज आले त्याला. मग इथे तुम्ही प्रेस करून घेतलात ना वॉश करून, की हे एकदम क्लिअर येणार, म्हणजे हे असं खेचल्यासारखं दिसणार नाही. आणि ह्या पॅन्टचं सीट पण आणि ह्या पॅन्टची सीट उंची पण मी जास्त ठेवल्यामुळे ती पॅन्ट आहे ना खालून खेचणार नाही, म्हणजे अशी वर चालल्यासारखी वाटणार नाही आहे. ओके. तर या पॅन्टचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्याला समजा पॉकेट कसं लावायचं आणि फक्त बॅक इलास्टिकची पॅन्ट जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. पॉकेट कसं लावायचं, कळी कशी लावायची, साईड कट कसा मारायचा, हे वेगवेगळे प्रकार आहे ना अँकल पॅन्ट मध्ये येतात. हे सगळे पॉइंट्स जर तुम्हाला शिकायचे असतील ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स असतील ना, जास्तीत जास्त कमेंट्स असतील तरच मी पुन्हा हा व्हिडिओ शूट करेन अँकल पॅन्टचा. मग त्याला मी कळी, पॉकेट आणि साईड कट पण दाखवेन. आणि समजा बॅक इलास्टिक आणि फ्रंट स्ट्रेट बेल्ट तुम्हाला जर हवा असेल तर मी तसं पण तुम्हाला दाखवेन. तुमच्या कमेंट जशा येतील तसं मी तुम्हाला दाखवेन. आणि नेक्स्ट पॅटर्न तुम्हाला कोणता बघायचा असेल ते पण मला कमेंट करून सांगा, तसा मी नेक्स्ट पॅटर्न घेऊन येईन. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून जर माझं चॅनल कोणासोबत शेअर केलं नसेल तर प्लीज शेअर करा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.